नमस्कार मित्रांनो, विटॅमिन्स जे असतात त्यांना दुसरे नावं कोणते असतात त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर विटॅमिनचं क्लासिफिकेशन दोन प्रकारात आहे. पहिला फॅट सोल्युबल आणि दुसरा वॉटर सोल्युबल. म्हणजे जे विटॅमिन्स फॅटमध्ये सोल्युबल होतात, विरघळतात ते, आणि दुसरा जे पाण्यामध्ये विरघळतात. मग फॅट सोल्युबल विटॅमिन्समध्ये ADEK हे इन्व्हॉल्व असतात आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्समध्ये विटॅमिन C अँड विटॅमिन B कॉम्प्लेक्स. बी कॉम्प्लेक्समध्ये विटॅमिन B1 हे B12 पर्यंत असतात. तर यांना दुसरे नावं काय असतात? तर पहिल्यांदा फॅट सोल्युबल विटॅमिन जे आपण नावं दुसरी पाहू. त्यामध्ये विटॅमिन A, इट इज ऑल्सो कॉल्ड एज रेटिनॉल किंवा रेटिनॉल, याला दुसरं नाव आहे. D कॅल्सिफेरॉल, E टोकोफेरॉल, K नॅप्थोक्विनॉन असे दुसरी नावं असतात. तर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स त्यामध्ये विटॅमिन C आणि B कॉम्प्लेक्स आहे. विटॅमिन C इज ऑल्सो कॉल्ड एज एस्कॉर्बिक ॲसिड. विटॅमिन Cचं दुसरं नाव एस्कॉर्बिक ॲसिड आहे. तर B कॉम्प्लेक्समध्ये 12 पर्यंत विटॅमिन्स असतात. त्यामध्ये B1 याला थायमिन असं दुसरं नाव आहे. विटॅमिन B2 इज ऑल्सो नोन एज रायबोथायमिन. तिसरं नायसिन, चौथं ॲडेनिन, पाचवा पॅन्टोथेनिक ॲसिड, सहावं पायरिडॉन्जी, सातवं बायोटीन, आठवं इनॉसिटॉल, नववं फॉलिक ॲसिड किंवा फोलेट, 10वं पाबा. हे लक्षात ठेवा, पाबा म्हणजे प्यारा अमायनो बेन्झोइक ॲसिड. 11वं विटॅमिन सॅलिसायक्लिक ॲसिड आणि 12वं सायनोकोबालामाइन किंवा कोबालामाइन, मिथिल कोबालामाइन असं पण म्हणतात. तर मित्रांनो, असे फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्सला दुसरे नाव असतात. थँक्यू.